नमस्कार भावांनो. घरात सतत अडथळे येतात का? मुलांना यश मिळत नाही का? कुटुंबात वाद, आजारपण, पैशाची कमतरता आणि अज्ञात भीती सतावत राहते का? कारण शोधूनही न सापडणारे या समस्यांच्या मुळाशी अनेकदा एकच कारण दडलेलं असतं: पितृदोष. होय, पूर्वजांच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा, अकाली मृत्यू, चुकीच्या कृत्यामुळे निर्माण होणारा हा दोष पुढच्या पिढ्यांना भोगावा लागतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पितृदोष म्हणजे नेमकं काय, तो कुंडलीत कसा दिसतो, किती प्रकारचा असतो, कोणता दोष लागल्यामुळे काय परिणाम होतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा दोष दूर करण्यासाठी नेमके उपाय काय करावेत. चला तर मग सुरुवात करूया गूढ पण अत्यंत महत्त्वाच्या आध्यात्मिक प्रवासाची. तर सर्वात पहिले आपण बघूया पितृदोष म्हणजे नेमकं काय. श्राद्ध किंवा कौटुंबिक पूजा दरम्यान तुम्ही ते कुजबुजताना ऐकले असेल. पितृदोष हा शाप नाही, तो एक कर्म ऋण आहे. जेव्हा पूर्वजांचे आत्मे अपूर्ण इच्छामुळे, श्राद्धाच्या अभावामुळे किंवा वंशातील दुष्कर्मामुळे अस्वस्थ असतात तेव्हा उद्भवणारा अध्यात्म संतुलन. परंतु बहुतेक लोकांना हे लक्षात येत नाही की पितृदोष फक्त एक प्रकारचा नाही, तो 14 वेगवेगळ्या प्रकारचा आहे. प्रत्येक प्रकार जीवनावर विविध प्रकारे परिणाम करतो, जसे की करिअर, मार्ग बंद होणे, विलंबित लग्न, वारंवार गर्भपात, मानसिक आरोग्य समस्या आणि वडिलोपार्जित मालमत्तेचे वाद. त्यांना समजून घेणे केवळ श्रद्धेबद्दल नाही, ते त्याच्या मुळाशी असलेल्या पिढ्यानपिढ्या होणाऱ्या वेदना बरे करण्याबद्दल आहे. आता बघूया या 14 प्रकारच्या पितृदोषाचे मूळ आणि त्याचे वेगवेगळे परिणाम. तर काही पितृदोष पूर्वजांच्या दुर्लक्षातून उद्भवतात, तर काही पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या निराकरण न झालेल्या कर्माचे प्रतिबिंब आहेत. प्रत्येक प्रकारासाठी विशिष्ट उपायांची आवश्यकता असते. 14 प्रकारचे पितृदोष हे कशामुळे उद्भवतात, चला तर जाणून घेऊया. अनादर किंवा वचन मोडल्यामुळे पूर्वजाकडून येणारा शाप, यामुळे आपल्याला पितृश्राप दोष लागतो. पितृवश दोष, जेव्हा पूर्वज अस्थिर राहतात, ज्यामुळे वंशजाच्या शांतीवर परिणाम होतो. नक्षत्रातील पितृदोष, पूर्वजांच्या पापामुळे जन्म नक्षत्राचा नकारात्मक प्रभाव होतो. अकाली मृत्यूमुळे होणारा पितृदोष, जेव्हा पूर्वज योग्य संस्काराशिवाय मरतात. जेव्हा वंशावळ खंडित होते, त्यामुळे आपल्याला पुरुष वारस नसल्यामुळे पितृदोष लागतो. श्राद्धाच्या अभावामुळे पितृदोष, पूर्वजांच्या संस्काराचा अभाव, ज्यामुळे अशांतता निर्माण होते. पिढ्यानपिढ्या वाहून नेणारा आर्थिक भार, यामुळे आपल्याला वडिलोपार्जित कर्जातून आलेला पितृदोष लागतो. वंशजावर परिणाम करणारे अपूर्ण वचने, यामुळे आपल्याला तुटलेल्या प्रतिज्ञेपासून पितृदोष लागतो. आरोग्य, अंत्यसंस्कार, आत्मे शांततेत विश्रांती घेऊ शकत नाही, यामुळे आपल्याला अयोग्य अंत्यसंस्कारामुळे पितृदोष लागतो. अति आसक्तीमुळे पितृदोष लागण्याचे कारण ऐहिक इच्छांनी बांधलेले पूर्वज. वारशाने मिळालेले नकारात्मक कर्म, यामुळे आपल्याला पूर्वजांच्या पापामुळे होणारे पितृदोष लागतात. आदराचा अभाव, ज्यामुळे त्रास होतो, यामुळे आपल्याला पूर्वजाकडे दुर्लक्ष केल्याने होणारा पितृदोष लागतो. आणि कुंडलीतील पितृदोष आणि विशिष्ट ग्रहांचे दुष्परिणाम, आपल्या कुंडलीतील हा पितृदोष असतो. पूर्वजांच्या शापामुळे किंवा शत्रुत्वामुळे पितृदोष. प्रलंबित कौटुंबिक संघर्ष, यामुळे हा दोष लागू शकतो. पूर्वजांच्या अकाली मृत्यूमुळे होणारा पितृदोष, ज्या आत्म्याचा कर्मयात्रा पूर्ण न होता निघून जातो, ते ऊर्जावान अडथळे निर्माण करतात. या प्रकारामुळे दुःख, भीती आणि अचानक झालेल्या नुकसानाची छाया येते. यावर उपाय अशाप्रमाणे आहे: त्रिपिंडी श्राद्ध करा आणि दर अमावस्येला घरी तुपाचा दिवा लावा. गर्भपात झालेल्या किंवा मृत जन्मलेल्या बाळ, याचा दोष आपल्याला कसा लागतो बघा. न जन्मलेला बाळाचा आत्मा रेंगाळू शकतो आणि त्रास देऊ शकतो. कुटुंबांना अनेकदा मानसिक आरोग्य समस्या, चिंता किंवा झोपेच्या दीर्घकालीन समस्याचा सामना करावा लागतो. यावर अशाप्रमाणे उपाय करा: ब्रह्मशांती पूजा करा आणि अतृप्त आत्म्यासाठी खोल दान करा. हिंदू धर्मातील शास्त्रानुसार पूर्वजांच्या सदोष कर्माची फळे त्याच्या पुढील पिढीला भोगावी लागतात. यालाच पितृदोष असे म्हटले जाते. आपल्या जीवनात अनेक प्रकारचे दोष असतात, त्यापैकी एक म्हणजे पितृदोष. ज्या व्यक्तीचे पूर्वज सुखी नसतात, त्यांच्या कुंडलीत हा दोष तयार होतो. आता हा दोष कसा ओळखायचा, तो का होतो आणि ते दूर करण्यासाठी काय उपाय करावे, हे आपण जाणून घेणार आहोत. असे म्हटले जाते की एखाद्या व्यक्तीची जन्मकुंडली त्याच्या जन्माच्या वेळी
आकाशातील ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर अवलंबून असते. एखाद्या व्यक्तीची कुंडली ज्योतिषाला दाखवून त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांबद्दल माहिती मिळवता येते. कुंडलीत अनेक प्रकारचे शुभ आणि अशुभ योग असतात. कुंडलीत तयार होणाऱ्या शुभ योगामुळे त्या व्यक्तीचे जीवन आनंदी होते. त्यांना पैशाची आणि अन्नाची कमतरता येत नाही. तसेच या व्यक्तींना थोड्याशा कष्टाने यश मिळते. पण जर कुंडलीत अशुभ योग असेल तर मात्र त्या व्यक्तीला जीवनात असंख्य समस्यांना तोंड द्यावे लागते. ज्या लोकांच्या कुंडलीत पितृदोष असतो त्यांना पैशाचे नुकसान, आजारपण, कौटुंबिक अडचणी आणि इतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आता कुंडलीतील पितृदोष कसा आढळतो? जेव्हा सूर्य, मंगळ आणि शनी एखाद्या व्यक्तीच्या लग्न म्हणजे 5व्या घरात असतो तेव्हा पितृदोष येतो. याशिवाय 8व्या घरात गुरु आणि राहू एकत्र असेल तरीही पितृदोष निर्माण होतो. जन्म कुंडलीतील राहू मध्यभागी किंवा त्रिकोणात असेल तरी पितृदोष असल्याचे मानले जाते. तसेच जर सूर्य, चंद्र आणि लग्नेश याचा राहूशी संबंध असेल तर त्या व्यक्तीला पितृदोषाचा सामना करावा लागतो. तर आता पितृदोष कसा दूर कराल? हे जब्बर पितृदोष असतात, ते कसे दूर करायचे? तर यासाठी काही उपाय आहेत ते बघूया. 1 नंबरचा उपाय म्हणजे वडाच्या झाडाखाली नियमितपणे दिवा लावा. 2 नंबरचा उपाय म्हणजे तीळ मिसळलेले पाणी उगवत्या सूर्याला अर्पण करा. 3 नंबरचा उपाय नेहमी गायत्री मंत्राचा जप करा. 4 नंबरचा उपाय पूर्वजांना नैवेद्य दाखवावा. 5 नंबरचा उपाय जर पूर्वज आनंदी असतील तर व्यक्ती पापापासून मुक्त होतो. 6 नंबरचा उपाय गरीब आणि गरजूंना मदत करावी. 7 नंबरचा उपाय अशाप्रमाणे आहे: नवरात्रीत कालिका स्तोत्राचा जप करावा. 8 नंबरचा उपाय अशाप्रमाणे आहे: प्रत्येक अमावस्येला ब्राह्मणांना भोजन द्यावे. 9 नंबरचा उपाय अशाप्रमाणे आहे: अमावस्येला कपडे आणि अन्नदान करावे. आणि 10 नंबरचा उपाय मुंग्या, कुत्रे, गायी आणि पक्ष्यांना खायला द्यावे. 11 नंबरचा उपाय भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पूर्वजांच्या पुण्यतिथीला पिंडदान करावे. मित्रांनो, आता बघूया पितृदोषाचे आपल्या कुटुंबावर किंवा आपल्या जीवनात काय परिणाम होऊ शकतात. मुलांना यश न मिळणे हा सुद्धा पितृदोषाचा परिणाम आहे. कुटुंबात वारंवार आजार, विवाह लवकर होत नसेल किंवा वैवाहिक ताण असेल हा सुद्धा पितृदोषाचा एक परिणाम आहे. घरात पैशाची टंचाई भासणे, वंश वाढण्यात अडचण येणे आणि मानसिक तणाव, वाद, नैराश्य इत्यादी अनेक गोष्टी या पितृदोषामुळे संभवतात. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पितृदोष हा शिक्षा नाही तर पूर्वजांच्या अपूर्ण इच्छांचा एक आव्हान आहे. आपण योग्य प्रकारे श्राद्ध, तर्पण आणि पूजन केल्यास पितर तृप्त होतात आणि आपल्यावर कृपादृष्टी ठेवतात. म्हणूनच पितृदोषाला घाबरू नका, तर त्याला समजून त्यावर उपाय करा. जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा घरात सुख, समृद्धी आणि शांती नांदते. तर चला, पुढील व्हिडिओत पुन्हा भेटूया एका नव्या आध्यात्मिक माहितीसह. तोपर्यंत पितृदेवाय नमः.